नाशिकला बघू शकता तुम्ही, ट्रेन थांबलेली आहे नाशिकला। हा आहे निलेश, हा आहे निलेश आणि हा आहे दीपेश, असा झोपलेला आहे। आणि हा आहे निखिल, माहिजीत वरती आहे। हा बघा, हा आहे माहिजीत, हात दाखवत आहे। आणि माहिजीत निखिलच्या बाजूला बसलाय, झोपला अनिरुद्ध। आणि अक्षय कुठे गेला? अक्षय काय गेलो आता शिर्डीला। आता सकाळचे वाजले आहेत 3:45 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत शिर्डीला। बघू शकता तुम्ही, इथे सगळे जण उभे आहेत, सगळे झोपेतून उठलेले आहोत आम्ही। तुम्ही बघू शकता, ही अशी रिक्षा असते, ही अशी टमटम असते, याचे 7 जण जातात बसून। तर आम्ही सगळे बसलेले आहोत इथं असे। बघू शकता तुम्ही किती एक्साइटमेंट आहे। आता आम्ही चाललो आता शिर्डीला दर्शन घ्यायला। चला, आम्ही चाललो आता शिर्डीला दर्शन घ्यायला। तुम्ही बघू शकता आमच्या बरोबर पब्लिक आहे पुढं। चलो, लेट्स स्टार्ट द जर्नी। आम्ही पोहोचला आहे इथं शिर्डीला, बघू शकता तुम्ही। बघू शकता इकडे आपला एंट्रन्स आहे। चला, बघू शकता हा एंट्रन्स आहे। बघूया आता गर्दी भेटते का ना आपल्याला। आहे एंट्रन्स सिनियर साठी पण हे पाहिजे का? हॅलो, हा हे एंट्रन्स शिर्डी साईबाबाचा। दीपेश, तुला काय वाटतं? अरे मला तर एकदम प्रसन्न वाटत आहे। गर्दी भेटेल का आपल्याला? मी एक्साइटमेंट आहे। गर्दी भेटेल का आपल्याला? आपल्याला गर्दी भेटेल असं वाटतंय, बघू आता काय होतं। बघू शकता तुम्ही इथे किती गर्दी आहे। इथे गर्दी दिसत आहे प्रचंड अशा प्रमाणात। आपण एक एक क्लिअर करत जाऊ, सर्व व्ह्यू दाखवत जाऊ। पाहू शकता तुम्ही, आपण आता साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे शिर्डीला। थोड्याच वेळात आपण आता दर्शन घेणार आहोत, तर पाहूया पुढचा प्रवास आपला कसा होतोय। धन्यवाद। निखिल, तुला काय बोलायचं आहे? माहिजीत तुला, माहिजीत तुला अनिरुद्ध बोल, तुला काय वाटतं? सध्या आम्ही चप्पलचा स्टँड घेतोय, चप्पल नाही ठेवायचे, मोबाईल कुठे ठेवायचे शोधतोय आता, बघू तिथे भेटलं। आलं शिर्डीला गेलो पण आमचं दर्शन झालं नाही। दर्शनाला खूप लाईन होते आणि ते बोलले 1 नंतर दर्शन होणार। तर आम्ही चाललो आता शनी शिंगणापूरला। माहिजीत, तुला काय वाटतं? माहिजीत, दर्शन झालंच नाही आपलं, कसं वाटतं तुला? सकाळी आपण 1 वाजेपर्यंत आरती ठेवले, 1 वाजता बोलवलंय। आमच्याकडे एवढा टाइम नाही। आता आम्ही शनी शिंगणापूरला चाललोय। शनी शिंगणापूरला बसला, आता नाश्ता आलेला आमचा। अक्षयने सुरुवात केलेली आहे खायला। अक्षय, काय कशी वाटते तुझी टेस्ट तुला? उडुपी स्टॉल, हे नवीन स्टॉल मध्ये आम्ही जेव्हा खायला बसतोय। आणि दीपेश फोनवर बोलतोय, निखिल पण फोनवर बोलतोय। हा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे येणार आहे। सांबार पॅकेट लागाव, मेन थोडं मागवलेला आहे, वेट करत भेटलेले आहे इको। आम्ही आता चाललोय शनी शिंगणापूरला। आमचं काय शिर्डीचं दर्शन झालं नाही, शिर्डीच्या साईबाबाने आम्हाला नाराज केले। आपला गाडी साधूकडे इंदू बसून घेतला आम्ही।
साईबाबाने आम्हाला नाराज केला, आमचं काय दर्शन झालं नाही. खूप म्हणजे आमची इच्छा होती का दर्शन होईल, पण दर्शन झालंच नाही. अनिरुद्ध तुला काय वाटतं, दर्शन आपलं झालं नाही त्याबद्दल? काय होणार, उद्या होणार. आपण घेऊन जाऊ, आशा आहे होईल. शनीचं मंदिराचं दर्शन तरी घेऊन येतो. बाबा भावले नाही. काय वाटतं तुला? ऍक्च्युली असं प्रथमच झालंय की साईबाबांच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन नाही घेता आलं. ऍक्च्युली त्याबद्दल थोडंसं खूप वाईट वाटतंय, पण ठीक आहे. आम्ही दर्शन घेऊनच मुंबईला जाणार. येस आज पण आमची इच्छा आहे की आम्ही सकाळी दर्शन घेऊनच जाणार आहोत. ते घ्यायचंच आहे. आम्हाला प्रत्येक एकच्या नंतर आता हे आहे ते आहे बंद आहे. त्याला भेटू आपण. म्हणजे मूर्ती माझं म्हणणं असंच आहे की रस्त्यात खड्डे आहेत, ते खड्ड्यातून चाललो आम्ही, तेच समजत नाही. जायचं शनी शिंगणापूरला, चंद्रावर गेल्यावर पण खड्डा उतार चढाव खूप आहेत. माझी माननीय भक्तांचे असे हाल होऊ नयेत. लवकरात लवकर शिर्डी ते शनी शिंगणापूर हा रोड व्हावा ही आमची तुमच्या चरणी प्रार्थना. एक लेटर लिहून गेल्यावर आता मेल करून टाकू. अनिरुद्ध तुम्हाला मेल करणार आहे, ट्विटर करेल तो. मेल करून टाकू, सगळं काय करू. आणि दीपेश तुझं काय म्हणणं आहे? नाही हे बोलले तेच माझं म्हणणं आहे. याच्या मसाजची निलेश सर तुमचं काय म्हणणं आहे? निलेशचं काहीच म्हणणं नाहीये. निलेशचं काहीच म्हणणं नाही. माहिती काय रस्त्यांबद्दल काय मत आहे तुझं गडकरी साहेबांना? अरे काय लवकरात लवकर ठीक करायला पाहिजे. अजून काय निखिल तुझं काय म्हणणं आहे गडकरी साहेबांसाठी? निखिल गडकरी साहेबांनी लवकरात लवकर असते. बोल बोल काय गडकरी साहेबांनी काय रस्ते तयार केले पाहिजे लवकरात लवकर. अजून किती खड्डे प्रत्येक. आम्ही जरा ऊसाचा रस प्यायला थांबलेलो आहे. तुम्ही बघू शकता या काकांकडे आम्ही थांबलेलो आहे. मस्त आपला मुंबईला फिरवायला हात असतात. बघू शकता तुम्ही, असं मस्त बैल आहे. काहीतरी खायला मागतंय. काय पाहिजे खायला? अक्षय बघा कसा मस्त झोका झुलतो टायरावर बसून. हा कसं वाटतं अक्षय तुला? फुल गावाला आलं की फील वाटते ना. आता निलेश साहेब आम्हाला गावी कधी नेतात त्याच्यावर आहे. निलेश साहेबांचं गाव इथून 2 तासावर आहे, पण ते आता कधी नेतात गावी त्याच्यावर आहे. 2 तासावर त्यांचं गाव आहे तरी पण ते नेत नाहीत. मायजीत आणि दीपेश आपण इकडे आम्ही पोहोचलो आता शनी शिंगणापूरला. बघा एंट्री. किती भारी वाटतंय बघा, एंट्री एवढी भारी आहे. हेच आहे का? दाखवतो आम्ही शनी शिंगणापूरला पोहोचलोय. बघा कसला भारी व्ह्यू आहे इकडचा. मायजीत कसला भारी व्ह्यू आहे, मला दाखवतो पुढं. इकडे आपला मंदिर आहे आणि खाली इकडे लोक पाय वगैरे धुत आहेत आणि आपण जरा स्पीड मध्ये चालणार आहोत. पोहोचलेलं आहे मंदिरात.
या आता आमचा ग्रुप आलेला आहे, आम्ही चाललो आता मंदिरात. काय वाटतं माहिती तुला? अरे कसा टेम्पल आहे? काय बोलू, एकदम असा क्रिएटिव्हिटी आहे ना या टेम्पल मध्ये. एकदम असा बघण्यासारखा जागा आहे. आणि आपण आता इकडे डायरेक्ट आता दर्शनच्या लाईन मध्ये जात आहोत. भारी मंदिर आहे. इकडे पण आता आतमध्ये आलेलो आहोत. आणि इकडे आपले मित्र लोक पूजा वगैरे करतायत. कोण करतायत म्हणजे का निखिल, दीपेश, अनिरुद्ध आणि कोण निलेश या लोक करतात. चला आता बघूया पुढे काय. दीपेश इथे बघ. निखिल पूजा करा बाकी पूजा संपूर्ण चालू. आपली अर्धी पूजा झालेली आहे. आता आपले मित्र बाकीचे मुलींनी पूजा करणार. आता आपण पुढे चालणार आहोत. चला बघूया आता काय आहे. कसं वाटलं तुला? पहिल्यांदा आलो झाल्यासारखं वाटतं. हो, एकदम पहिल्यांदा आलो आहे. माझा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम आहे. आणि मी पहिल्यांदा बघतो. मला खूप आनंदी वाटतं. बघू शकता तुम्ही किती भारी प्रसन्न वातावरण आहे शनी मंदिरात. निलेश आणि अनिरुद्ध, तुम्हाला कसं वाटलं? अभिषेक करून एकदम छान वाटलं. शनीची पूजा केली. आता पुढे त्याची पीडा नको, पण सगळं चांगलं असतं. चांगलं दिली घरात ही इच्छा शनीकडे. अनिरुद्ध, तुला काय वाटतं? बोल. सेम नाही. वाटली या ठिकाणी येऊन. जे काय असेल सगळं जाऊ दे मागे. आणि सगळं चांगले सुखाचे दिवस म्हणजे पिढा जाऊ दे. हीच शनीच्या चरणी इच्छा होती ती झाली पूर्ण माझी पण. शकता तुम्ही का आम्ही आता शनी शिंगणापूरच्या नदीत आलेलो आहे. तर मस्तपैकी नदी आहे आणि मस्त वातावरण आहे. बघा तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही कसलं भारी मंदिर आहे. कसं वाटतं तुम्हाला? हा दीपेश,
कसं वाटतं नदीत उभं राहून? बघू शकता तुम्ही आम्ही आलेलो आहे महादेवाच्या मंदिरात. बघा किती भारी आहे सगळ्या गोष्टी इथं. आम्ही त्यांनी शिंगणापूरवरून आलो आणि इथेच आम्हाला महादेवाचं मंदिर भेटलंय. आम्ही आता आलेलो आहे महादेवाच्या मंदिरात. महाराजांचा फोटो लागलेला आहे. इथं मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही मस्त AC स्लीपर बस मध्ये बसलेलो आहे. बघू शकता कसले भारी कंपार्टमेंट आहेत आपले. अक्षय आपला मस्त बसलेला आहे वरती. अक्षय अनिरुद्ध. अशा प्रकारे आमचा साईबाबा शिर्डीचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही पुन्हा आता मुंबईच्या दिशेने निघाले आहोत, रवाना होत आहोत. तर तुम्ही पाहू शकता आमची बस AC स्लीपर घेतलेली आहे. तर पाहूया पुढचा प्रवास कसा येतोय. धन्यवाद. आणि निखिल तुला काय वाटतं? स्लीप मोड मध्ये आहोत. माईजीत तयारीमध्ये. माईजीत कसा वाटला आपला प्रवास? एकदम चांगला होता. 2-3 लोकेशन आम्ही कव्हर केलो आणि आता आपण रिटर्न टू ठाण्याला जाणार आहोत. सुखकर प्रवास आहे. बसचा प्रवास चालू नाही झाला. आपला बसचा प्रवास अजून चालू नाही झाला. बस बद्दल काय माहिती देशील? बस कसं वाटतंय? बस एकदम चांगलं आहे. व्यवस्थित एकदम. सीट वगैरे एकदम मोठमोठे आहेत. तुम्ही बघू शकता इकडे कम्फर्टेबल आहे. तुम्ही कानाकोपऱ्यातून बघू शकता. तुम्ही बघू शकता ही कसली भारी मस्त बस आहे. कानकोपरा दाखवा. एवढी भारी बस आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता तुम्ही ऍडजस्ट करू शकता. इकडे पण आहे. इकडे आहे. तुम्ही इकडे सगळं आहे. चार्जर पॉइंट वगैरे सगळं आहे इथं. तुम्ही बघू शकता. हे बघा सगळं AC BC मस्त एकदम भारी आहे. बघू शकता तुम्ही. अर्धा तास लेट आहे ठीक आहे, पण आपल्याला प्रवास आपला एकदम सुख एकदम स्मूथ होईल. मस्त होईल एकदम. ही साईंची मूर्ती आहे. ही आम्हाला स्वामींची मूर्ती साईबाबांची मूर्ती भेटलेली आहे. ही साईबाबांची मूर्ती भेटली आहे आम्हाला मस्त. ही पकड ही बघा. बघू शकता तुम्ही साईबाबांची एकदम करतोय.